पूरस्थितीच्या भागात मदतीकरता निमंत्रणाची वाट बघू नका। दौरे करा, अत्यावश्यक मदतीचं साहित्य वाटप करा। संकट तिथे शिवसेना हे आपलं धोरण लक्षात ठेवा। शिंदेंच्या आमदार खासदारांसह सर्वसामान्य शिवसैनिकांना आवाहन। नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली पाहणी। नुकसानीचे तात्काळ पंचनामे सुरू करण्याचे आदेश। भीमा नदीच्या पातळीत वाढ, दौंड शहरातील दशक्रिया विधी घाट पाण्याखाली। भीमा नदी पात्रातील महादेव मंदिर पाण्याखाली। शिवाजी पार्कवर होणारा ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा रद्द करण्याची भाजपची मागणी। मेळावा रद्द करून मेळाव्याचा खर्च पूरग्रस्तांना द्या। केशव उपाध्यायांनी ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचलं। महाराष्ट्राच्या पहाड पट्ट्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीची पाण्याची पातळी वाढतेय। त्यामुळे प्रकाशा आणि सारंगखेडा या बॅरेजचे दरवाजे उघडून त्यामध्ये तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। यामुळे सध्या तापी नदी ही दुथडी भरून वाहते। यामुळे तापी नदी पात्राकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अशामध्येच तापीमध्ये मिळणाऱ्या गोमाई, सुसरी या नद्यांमध्ये देखील पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू करण्यात आलाय। तर नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या आसना या नदीला पूर कायमच आहे। आसना नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आल्यानं नदीकाठची हजारो हेक्टर शेती ही पाण्याखाली गेली आहे। अजूनही आसना नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। नांदेड जिल्ह्यात कालपासून पाऊस नाही, आज सकाळपासून सूर्यदर्शन देखील झालेलं आहे। मात्र नांदेडमध्ये पूर परिस्थिती कायम आहे। आता मी आहे नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या आसना या नदीवर। आसना नदीचं तुम्ही हे चित्र पाहू शकता। नदी तर ही वाटतच नाही, हे समुद्र वाटतंय, इतकं पाणी या नदीमध्ये आलेलं आहे। जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी आहे। याचं कारण असं आहे की वरच्या भागामध्ये परभणी असेल, वसमत असेल, त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या 2-3 दिवसात पाऊस झाला। त्यामुळे या आसना नदीमध्ये पाण्याची आवक वाढली आणि 27 तारखेला 26 तारखेला रात्री नांदेडमध्ये देखील अतिवृष्टी आणि अतिमुसळधार पाऊस झाला होता। त्याचा हा परिणाम आहे। आता मी जे तुम्हाला इमारत दाखवतो ती इमारत आहे नांदेड शहर महापालिकेची पाणीपुरवठा योजना आहे। तिथून महापालिकेच्या उत्तर नांदेड शहराला पाणीपुरवठा केला जातो। ती अर्ध्याहून जास्त बुडाली आणि त्याच्या अलीकडं हा आसना नदीचा बंधारा आहे, तो बंधारा देखील पूर्णपणे बुडालेला आहे। शेतीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे। खरं तर या पावसाळ्यामध्ये दुसऱ्यांदा या आसना नदीला पूर आलेला आहे आणि आसना नदीच्या काठची जी शेती आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। मागच्या वेळेला कमी होता पुराची तीव्रता, आता मात्र ही तीव्रता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली, त्यामुळे अनेक गावांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला। या आसना नदीचं पाणी पुढे जाऊन गोदावरीला मिसळतं, मात्र गोदावरीला देखील पूर आल्याने आसना नदीचा जो पूर आहे तो ओसरत नाही आहे। परिणामी आसपासचे जे ओढे आहेत, नाले आहेत, त्यांना देखील पूर आलेला आहे आणि या आसना नदीच्या बॅकवॉटरचा फटका खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीला बसलेला आहे। त्यामुळे शेती पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये नुकसान झालेलं आहे। अजूनही हीच परिस्थिती कायम आहे। सध्या तरी पाऊस नाही आहे, मात्र हवामान खात्याचा लहरी पण आपण पाहतोय की कधीही कुठलाही अलर्ट दिला जातो। त्यामुळे येत्या काळातही, कारण गोदावरीमध्ये विसर्ग सुरू आणि येत्या काळात जर पाऊस झाला आणि अतिवृष्टी झाली तर ही जी परिस्थिती आहे ती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड। तर मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड शहरामध्ये आसना नदीला पूर आलाय। मुसळधार पाऊस या शहरामध्ये पडतोय, त्यामुळे पाणी देखील नद्या दुथडी भरून वाहत आहेत। पाणी मोठ्या प्रमाणात, पाण्याचा प्रवाह देखील वाढलेला आहे। त्यामुळे नदीकाठच्या आसपासची जी काही शेती आहे, जी काही गावं आहेत, त्या गावांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी हे साचलेलं दिसून येत आहे। त्याचबरोबर आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे आणि नागरिकांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन देण्यात आलंय। बीड जिल्ह्यामध्ये नाथसागर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये सोडलेल्या पाण्यामुळे बीड जिल्ह्यातील नागझरी गावातील शाळा आणि अंगणवाडी, त्याचबरोबर तिथली घरं देखील पाण्याखाली गेली आहेत। गावातील नागरिकांना प्रशासनानं सुरक्षित स्थळी हलवलंय। तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील राजापूर गावामध्ये पुराचं पाणी शिरलंय। संपूर्ण गावाला पुराचा वेढा बसलाय। गावातील राजेश्वर मंदिर हे पाण्याखाली गेलं होतं, तर गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय।
रात्री देवीची आरती सुरू असतानाच पुराचं पाणी हे गावामध्ये शिरलंय। तर गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे बीडच्या नागझरी, सावळेश्वर, हिंगणगाव आणि गोंदी गावामध्ये पाणी शिरलंय। तर साबळेश्वर गावाचा संपर्कही तुटलाय। हिंगणगावमध्ये नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरी, बोरवेलचं सोलार पाण्याखाली गेलंय। तर दुसरीकडे गोदावरीच्या महापुरामुळे बीडच्या राक्षस भुवन येथील शनी मंदिर देखील पाण्याखाली गेलंय। त्याचबरोबर पांचाळेश्वर येथील मंदिर देखील पाण्याखाली गेलंय। धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे भीमा नदीचं पात्र हे दुथडी भरून वाहत आहे। पावसामुळे पुण्याच्या बंड गार्डनमध्ये देखील भीमा नदीच्या पात्रात 18,000 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आलाय। त्यामुळे दौंड शहरातील दशक्रिया विधी घाट आणि महादेव मंदिर हे पाण्याखाली गेलेत। त्याचबरोबर नदी पात्रालगत असलेलं विसावा शेड देखील पाण्याखाली गेलाय। या सगळ्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे यांनी। धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे भीमा नदीच्या पात्रामध्ये बन गार्डन परिसरातून 18,000चा क्युसेस विसर्ग सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे भीमा नदीचे पात्र जे आहे ते दुतडी भरून वाहताना दिसते। आपण जर पाहिलं तर हा भीमा नदीचा संपूर्ण परिसर आहे आणि आपण जर हा संपूर्ण जे काय भीमा नदीचे पात्र आहे ते विस्तीर्ण दुतडी भरून वाहताना दिसते। मोठा प्रवाह जो आहे तो या भीमा नदीच्या पाण्याला दिसतोय। 18,000 क्युसेसने बन गार्डन परिसरातून हा प्रवाह सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तसेच दौंड शहरातील जे महादेव मंदिर आहेत भीमा नदीच्या पात्रामधील, तिथं देखील ते मंदिर देखील पाण्याखाली गेलेले, दोन्ही मंदिर पाण्याखाली गेलेले। इथला दहाव्याचा घाट जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि इथला विसावा शेड जो आहे तो पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण पाणीच पाणी या ठिकाणी या परिसरामध्ये भीमा नदीच्या पात्रामध्ये दिसते। आपण जर बघितलं तर या इथल्या आजूबाजूच्या विटभट्ट्या आहे, विटभट्ट्यांना देखील पाणी लागलेले आहे। काही विटा ज्या आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या विटा आहेत त्या देखील पाण्याखाली गेलेल्या आहेत। जे नदी किनारी असलेले विटभट्टी आहे ते विटभट्टीला हे पाणी लागलेले आहेत। काही विटा पाण्याखाली गेलेल्या आहेत ही, आणि अशीच परिस्थिती जी आहे ते इथून पुढे जी काही नदीकाठच्या गावांना आपल्याला पाहायला मिळते। नदीकाठच्या गावांना देखील प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत। गरज असेल तरच पाण्यामध्ये उतरा, मोटारी बाहेर काढा असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे दौंड शहरातील दहाव्याचा घाट आणि दौंड शहरातील भीमा नदीच्या पात्रातील असलेले दोन मंदिर जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। 18,000 क्युसेसने हे पाणी सोडण्यात आलेले। आपण जर पाहिलं तर इथले जे काही पुलाचं काम चाललेलं आहे त्याला देखील हे पाणी लागलेलं आहे। त्याच्या खाली देखील हे पाणी आपल्याला पाहायला मिळते, मोठ्या प्रवाहित होताना दिसते। ही सगळी परिस्थिती जी आहे ते आता भीमा नदीच्या पात्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते। 18,000ने बन गार्डन परिसरातून विसर्ग करण्यात आला आहे। त्यामुळेच भीमा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे नदीकाठचे जे काही विटभट्ट्या आहेत त्या देखील काही प्रमाणामध्ये पाण्यामध्ये गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन दीपक सोनसर, सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, दौंड। तर लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील हाडगा लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलाय। त्यामुळे हा प्रकल्प आता फुटण्याची भीती व्यक्त केली जाते। निलंगा तालुक्यातील हाडगा गावासह वडगाव, शिवणी, कोतल, सिंदी जवळगा या 4 गावांना पुराचा धोका निर्माण झालाय। 2 वर्षापूर्वी या लघु प्रकल्पाचा काही भाग फुटला होता। त्यानंतर गेल्या वर्षी या तलावाची दुरुस्ती करण्यात आली आहे। मात्र ही दुरुस्ती निकृष्ट दर्जाची असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे कॅनलमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पण हाडगा प्रकल्पामध्ये येणारी आवक 100% आणि विसर्ग 30% सुरू आहे। त्यामुळे केव्हाही हा प्रकल्प 100% भरून फुटण्याची देखील भीती व्यक्त केली जाते। याची परिस्थिती 2 वर्षाच्या खाली तळ फुटलं, पंक्चर झालेला आहे। काम केले प्रशासनानं पण काम पक्क झालं नाही, आजू परत फुटलं। आणि ह्या वर्षी तर आता कुठं बी पाणी मात नाही गेले ना, आता फुटायची शक्यता आहे तळ्याची, कशात बी पाणी मात नाही गेले। आणि एवढं पाणी पाऊस पडून की काहीच फायदा होणार नाही, की परत अजून उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई व्हायची शक्यता आहे।
तर जळगावच्या एरंडोल तालुक्यातील अंतुर्ली या शिवारामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। परिसरातील तयार अवस्थेतील मक्याचं पीक हे पावसाच्या पाण्यात भिजून अक्षरशः जमीनदोस्त झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळलंय। शेती तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज आता परतफेड करायचं कसं, हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलाय। मात्र अद्याप प्रशासनाकडून कुठलाही अधिकारी पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष हा वाढत चाललाय। दरम्यान झालेल्या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन हेक्टरी किमान 50,000 रुपयांची भरपाई द्यावी। त्याचबरोबर शेतीसाठी घेतलेली कर्ज तात्काळ माफ करून या भागाला दुष्काळग्रस्त घोषित करावं अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे। माझे 4 एकरवरील हातातोंडाशी आलेला घास, मका तयार झालेले पीक अक्षरशः जमीनदोस्त झालेले आहे। तरी अजून शासनाचा कोणताही प्रतिनिधी येथे पंचनाम्यांना आलेला नाही। आम्ही तक्रार फोन केला असता आम्हाला सरसकट पंचनामे होतील हेच उत्तर भेटलेलं आहे। सरसकट पंचनामे झालेत काही हरकत नाही, पण आमची मायबाप सरकारकडे एकच मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई व आम्ही ह्या लागवडीसाठी जे सोसायट्यांमार्फत कर्ज घेतलेलं आहे ते सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा। तर हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलाय। मनमाड, मालेगाव, चांदवड या भागामध्ये पावसाने उसंत घेतली असली तरी शनिवारी आणि रविवारी अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे प्रचंड नुकसान झालंय। यामुळे शेतकरी हतबल झालेत। तर शेतातून या सगळ्या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बबू शेख यांनी। मी आता उभा आहे एका मक्याच्या शेतात। गेल्या काही दिवसापासून मनमाड, मालेगाव, चांदवड यासह नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाने हाहाकार माजवलेला आहे। शनिवारी आणि रविवारी या भागात तर अतिवृष्टी झालेली आहे, त्याच्यामुळे शेतात पाणीच पाणी तुंबलेले आहे। आपण बघू शकतो का हा मक्याचं शेत आहे आणि याला कंच पण लागलेले आहे। मात्र शनिवारी मुसळधार पाऊस झाला, रविवारी दुपारपर्यंत पाऊस सुरू होता आणि आता पाऊस थांबला असला तरी या शेतात जो आहे पाणी तुंबलेलंच आहे। त्याच्यामुळे हे पीक जे हातात आलेले होते ते हातातून निघून गेलेले, निसर्ग कोपलेला आहे आणि शेतकरी आता हतबल झालेला आहे। ज्यांचं हे शेत आहे ते माझ्यासोबत बोलण्यासाठी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांच्यावर हे जे वारंवार संकट येत आहे ते त्याचा कसा सामना करताय। भाऊ काय म्हणाल, काय लावला होता आणि आता परिस्थिती कशी? यंदाच्या वर्षी मकाचं पीक लावलं आणि मकाचं पीक लावलं, पण गेल्या वर्षी बी मकाचंच पीक होतं, यंदाही मकाचं पीक आहे। गेल्या वर्षी अतोनात पाऊस झाला, या वर्षी अतोनात पाऊस झाला आणि मकाचं पीक म्हणजे काही ते काही चाल बा असं लहान जत्रातला खेळ नाही हा। कारण 4 महिने त्या पिकाला जपायचंय, जपून ते लहानचं मोठं करायचंय आणि काहीतरी येईल हाताशी तोंडाशी आलेला घास त्या निसर्गानं काय म्हणतात ना एक प्रकारचा प्रकोपच केला आणि व त्याचं नवथं करून टाकलं। शेतकरी माणूस हा जगायचा कसा हा मोठा प्रश्न आहे। आणि त्याच्यानंतर तसं पाहिलं गेल्या वर्षी जे पीक आलं, आता यंदा काहीतरी होईल व गेल्या वर्षी नुकसान झालं त्याची भरपाई पुढल्या वर्षी करू, पण तसं काही घडलं नाही। यंदाही प्रकोप झाला। सुलतानी तर आहेच आहे, पण आसमानी संकट सुद्धा शेतकऱ्यावर इतकं खतरनाक आहे का त्याचा सामना करायला शेतकऱ्याची आता ताकद राहिलेली नाही। बंधू तू काय म्हणाल, काय तुमच्या शेतात परिस्थिती निर्माण झाली? आमच्या शेतात खूप नुकसान झालेलं आहे। आम्ही खूप कष्ट करून पीक उभं केलेलं होतं, तरी आम्हाला काहीच मिळालं नाही, तर आम्ही कसं जगायचं? शेतकऱ्याचा पूर्ण कुटुंब जो आहे तो राबतो, मात्र जेव्हा हातातोंडाशी घास निसर्ग हिरावून घेतो तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि मायबाप सरकार मात्र त्यांच्याकडे लक्ष देत नसल्यामुळे ते आता हतबल झालेले आहे। बबू शेख, न्यूज 18 लोकमत, चांदवड।